दूध आणि हे पाणी मी काय करणार आहे. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आज आम्हाला असं कळालं की राजाची तब्येत खूप खराब आहे आणि आज तो मरायला आला आहे. त्यामुळेच मम्मी म्हटली आपण बघून येऊया. त्यामुळे आम्ही बघायला गेलो तर तो एका जागेला पडला होता. त्याचं नुसतं तो श्वास घेत होता. त्यामुळे त्याला आम्ही पाणी थोडंसं पाजलं. मग त्याच्यानंतर हालचाल चालू झाली. मग त्याला मम्मीने आणि हर्षने थोडंसं पाणी पाजलं, थोडंसं त्याला दूध पाजलं. आणि हे लोक आमच्याकडे खूप वयापासून आहे. जेव्हा मी जन्मली नव्हती तेव्हा माझ्या मामाला हे दोघंसुद्धा मिळाले होते. ह्याच्यासोबत अजून एक जोडीदार आहे, तिचं नाव राणी आहे आणि याचं नाव राजा आहे. ती घरामध्ये राहते आणि हा राहत नाही म्हणून असं रस्त्यावर ते राहतो. तर मला सगळे अन्न वगैरे देतात. पण थोड्या दिवसांनी जसं याचं वय झालं तेव्हापासून ह्याने जेवण वगैरे सगळं सोडलं. तर असतं ना, जसं पाण्याबिना मासा अधुरा आहे तसंच आपल्या अन्नाशिवाय आपलं संपूर्ण आयुष्य. तसंच एक ह्याच्यासोबत झाला आणि आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये नाही राहत आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्यामुळे याची हालत अशी. पण पप्पा आणि हर्ष त्याला कधी जेवण देऊन जातात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.